ये इश्क नहीं आसा, बस इतना समझ लीजिए, एक आग का दरिया है और डूब के जाना है। प्रेमाला कुठलीही सीमा नसते, मग तो नेता असो का अभिनेता। अमरावतीचे खासदार रवी राणा योग गुरु रामदेव बाबांच्या आश्रमात गेले होते आणि तिथे नवनीत कौर यांच्या प्रेमात पडले। पुढे मग योग गुरु रामदेव बाबा यांच्या आश्रमात सुरू झालेली प्रेम कहाणी कशी लग्नापर्यंत पोहोचली आणि त्यांनी कसं आपल्या नवनीतला प्रपोज केलंय ते जाणून घेऊयात या व्हिडिओद्वारे। नमस्कार, मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी। नवनीत कौरचा जन्म आणि बालपण हे मुंबईतलं। तिचे आई वडील मूळचे पंजाबी आहेत। तिचे वडील सैन्यात अधिकारी होते। कार्तिका हायस्कूल मध्ये 10वी पर्यंतचं शिक्षण तिने पूर्ण केलं आणि 12वी नंतर तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली। नवनीत कौरने दर्शन या कन्नड चित्रपटातून तिच्या ऍक्टिंग करिअर मध्ये पदार्पण केलं। त्यानंतर तेलुगू इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करताना तिने सीनू वासंती लक्ष्मी ही पहिली फिल्म केली। त्यानंतर चेतना, जगपती, गुड बॉय आणि भूमा हे तिचे नंतरचे काही रिलीज आहेत। रफी मेकार्टिन दिग्दर्शित लव्ह इन सिंगापूर या मल्याळम चित्रपटात सुद्धा तिने काम केलं। 2010 मध्ये तिने गुरप्रीत घुग्गी सोबत लड गया पेचा या पंजाबी चित्रपटात काम केलं। 2011 हे वर्ष नवनीतच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरलं। त्याच वर्षी ती योग गुरु बाबा रामदेव यांच्या शिबिरात गेली। योग शिबिरात तिची भेट राजकारणी रवी राणा यांच्याशी झाली आणि तिथूनच दोघांमधील प्रेमाची सुरुवात झाली। रवी आणि नवनीत दोघंही डेट करू लागले। योगामध्ये रुची असलेल्या नवनीत कौर राणा यांचा बाबा रामदेव यांच्याशी विशेष सहवास आहे। नवनीत बाबांची खूप मोठी फॅन आहे आणि रामदेव बाबांना ती वडिलांप्रमाणेच मानते। दोघांनीही नाते पुढे नेण्यासाठी बाबा रामदेव यांची परवानगी घेतली। 2011 मध्ये सामूहिक विवाह कार्यक्रमात रवी राणा सोबत लग्न केलं। या सोहळ्यात 3000 पेक्षा जास्त जोडप्यांचं एकत्र लग्न लावण्यात आलं होतं। त्यांच्या लग्नानेही जबरदस्त प्रसिद्धी मिळवली होती, कारण एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सामूहिक विवाह कार्यक्रमात लग्न करण्याची ही पहिलीच वेळ होती। राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाबा रामदेव आणि सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो राय यांसारख्या सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली होती। रवी राणा सोबत लग्न केल्यानंतर नवनीतने पूर्णपणे राजकारणात प्रवेश केला। 2014च्या लोकसभा निवडणुकीत तिने राष्ट्रवादीच्या तिकिटावर अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। मात्र त्या निवडणुकीत तिचा शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता। यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणाने अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला आणि विजय मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला। जात प्रमाणपत्रावरूनही नवनीत राणा वादात सापडली आहे। नवनीत या अमरावतीच्या खासदार आहेत, तर रवी हे आमदार आहेत। आपले जीवन व्यतीत करताना दोघेही आपले फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करतात। नवनीत राणा या सिने जगताशी जोडलेल्या असल्यानं त्या आपल्या मतदारसंघात मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम आयोजित करत असतात। एक पंजाबी मुलगी दक्षिण मध्ये आपलं करिअर करून पुन्हा एका मराठी आमदाराच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी संसार थाटून पुन्हा राजकारणात खासदारही बनते। ही कहाणी एखाद्या चित्रपटाला शोभण्यासारखी आहे। नवनीत राणा आणि रवी राणा दोन वेगवेगळी टोकं आणि दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती। एक आपल्या दाक्षिणात्य कल्चर मधून, त्या सगळ्या इंडस्ट्री मधून, फिल्म्स मधून पुढे आलेली मुलगी, तर तिने लग्न केलं एका मराठी पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेल्या मुलाशी आणि त्यांचा संसार सुरू झाला। अशी ही लव्ह स्टोरी। या लव्ह स्टोरी नंतर तुम्हाला अजून कुठली लव्ह स्टोरी आमच्याकडून ऐकायला नक्की आवडेल ते कमेंट करून सांगा आणि आपल्या वाय मराठी चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि आमच्यावर भरभरून प्रेम करायला विसरू नका।